आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांचं आगमन काही वेळेतच स्टेजवरती होणार आहे। आपल्या सर्व कार्यक्रमाचे अतिथी मंडळी VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न झालेले आहेत। काही वेळेतच डॉक्टर मोहनजी भागवत यांचं आगमन स्टेजवरती होणार आहे। VIP गेटमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। काही वेळेतच ही संपूर्ण मंडळी आपल्याला स्टेज समोर दिसतील। सर्वांनी शांततेमध्ये अगदी शिस्तीमध्ये गोंधळ न करता आवाज न करता आपण कार्यक्रमाचं रसपान करायचं आहे। गेटमध्ये कोणी थांबू नका, आपणा सर्वांना विनंती आहे। मुख्य प्रवेशद्वार आहे त्यामध्ये कोणी उभा राहू नका, इकडे भरपूर जागा आहे, आपण इकडे या। सप्ताह मंडळाला, पोलीस प्रशासनाला त्यांना आपण सहकार्य करा अशी आपणाला विनंती आहे। श्री सरसंघचालक माननीय डॉक्टर मोहनजी भागवत यांचं आगमन आपल्या मंडपामध्ये झालेलं आहे। कोणीही शांततेमध्ये डॉक्टर मोहनजी भागवत यांचं आगमन आपल्या या धर्म मंडपामध्ये झालेलं आहे। शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की। परमादरणीय सरसंघचालक माननीय श्री डॉक्टर मोहनजी भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक नागपूर, डॉक्टरजींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं पैठण नगरीमध्ये स्वागत करत आहोत। शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचे 14वे विद्यमान वंशज आदरणीय गुरुवर्य योगीराजजी महाराज गोसावी यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय आदितीमाई पैठणकर यांच्या शुभ हस्ते तिलक करून डॉक्टरजींचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। उपस्थित सर्वच मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे। आदरणीय माननीय डॉक्टरजी मोहनजी भागवत सरसंघचालक यांचा तिलक झालेला आहे। शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की। आदरणीय व्यासपीठाला विनंती राहील आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। माननीय श्री रावसाहेबजी दानवे साहेब, केंद्रीय रेल्वे कोळसा खाण राज्यमंत्री, विनंती राहील व्यासपीठावर या। माननीय भागवतजी कराड साहेब, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, विनंती राहील व्यासपीठावर या। आदरणीय संदीपानजी भुमरे साहेब, फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य, विनंती राहील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आदरणीय अतुलजी सावे, राज्य कॅबिनेट मंत्री, विनंती राहील आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज संस्थान वेरूळ, आपणास विनंती राहील। त्याचबरोबर हरिभक्तपरायण श्री गुरुबाबा महाराज औसेकर, श्रीनाथ संस्थान औसा, विनंती राहील आपणही व्यासपीठावर यायचं आहे। हरिभक्तपरायण श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर, विनंती राहील। शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा ग्रंथ कौस्तुभ असणारा हा पवित्र ग्रंथ आदरणीय गुरुवर्य राजेंद्र महाराज येप्रे, अध्यक्ष ब्रह्म संप्रदाय संस्था बिवडी, विनंती राहील व्यासपीठावर यायचं आहे। पक्षान माझी राजहंस, रसान माझी सिद्धरस, तैसा भागवता माझी एकादश, परमसुख स्वानंदे, अशा श्री भागवत ग्रंथाचं पूजन, शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज लिखित एकनाथी भागवताचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे। व्यासपीठाला विनंती राहील आपण स्थानापन्न व्हायचं आहे। शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की। आदरणीय हरिभाऊ नाना बागडे आमदार, आपणासही विनंती राहील व्यासपीठावर या।
शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज समाधीचा चतुशतकोत्तर रौप्य महोत्सव तथा ग्रंथ कौस्तुभ श्री एकनाथी भागवत जयंतीचा चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सव या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. परमादरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य योगीराज महाराज गोसावी पैठणकर शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांचे 14वे विद्यमान वंश श्रीनाथ संस्थान पैठण यांच्या वतीने सर्व शिष्य परिवाराच्या वतीने आणि नाथ भक्तांच्या वतीने आयोजित केलेला हा सुंदरसा ऐतिहासिक मौलिक असा क्षण, या क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. ज्या ग्रंथावर हजारो लाखो लोक अविरत प्रेम करतात, त्या ग्रंथासाठी सर्वजण आपला जीव समर्पित करायला तयार, अशा पवित्र अशा भागवत ग्रंथाचं आपण सर्वजण पारायण करत आहात. सुंदररित्या चालू असलेल्या उत्सवामध्ये अनेक मान्यवर मंडळी भेटी देतात, परंतु आज खऱ्या अर्थाने कलशाचा दिवस म्हणावं की काय, एवढी सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी विशेषत्वाने आपणाला उपस्थित आहेत. प्रथमतः आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं शाब्दिक स्वरूपामध्ये मनपूर्वक स्वागत मी संपन्न करतो. माननीय आपल्याही टाळ्यांच्या गजरामध्ये मला वाटतं स्वागत झालं तर आणखीन बरं वाटेल. माननीय श्री मोहनजी भागवत सरसंघ चालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर यांचा सन्मान प्रथमतः परमादरणीय योगराजजी महाराज गोसावी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांचे 14वे विद्यमान वंशज महाराजांना विनंती करतो मी की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करावा. सोबत माननीय नामदार श्री संदीपानजी भुमरे साहेब, फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर, विनंती राहील आपल्या दोघांच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते परमादरणीय डॉक्टर मोहनजी भागवत सरसंघ चालक यांचा सन्मान आपण संपन्न करावा. देव, देश आणि धर्म ही त्रिपुटी आपल्या संघटनेचा आत्मा आहे असे परमादरणीय मोहनजी भागवत सर. संघ परिवार हा मानवतेसाठी नित्य कार्यरत राहतो. विश्वव्यापी महासंघटनाचे शिवजन धनुष्य ज्यांनी लिलया पेलले असे सरसंघ चालक डॉक्टर मोहनजी भागवत संत महात्म्यांच्या आणि त्यांच्या संबंधित कार्याच्या विषयीचा आपला आदर हा प्रचंड जनमानसावर आहे. राज्य पातळी नव्हे, देश पातळी नव्हे, जागतिक पातळीवर आपल्या शब्दाचा जो मौलिकता आहे, आपल्या शब्दाला जी मौलिकता आहे ती वाखाणण्याजोगी आहे. या प्रतिष्ठान नगरीमध्ये म्हणजेच पैठण नगरीमध्ये आपले आजचे प्रथम आगमन, त्याबद्दल आपणा सर्वांच्या वतीने यांचा सन्मान मोठ्या गजरामध्ये, टाळ्यांच्या गजरामध्ये संपन्न केला जात आहे. भागवत धर्माच्या प्रचारासाठी पोषक असणारे जागतिक दर्जाचं व्यक्तिमत्व यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. सन्मानाचं स्वरूप त्यांना मानाचा फेटा, शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांची मूर्ती, ताम्रपट विशेषत्वाने आपल्या या कार्याचा गौरव म्हणून परमादरणीय योगीराज महाराज गोसावी आणि उपस्थित सर्व व्यासपीठाच्या वतीने आपणाला देण्यात येत आहे. खऱ्या अर्थाने भागवताचा सन्मान याचसाठी की काय आपलं आडनाव भागवत हे आहे. शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांचं भागवतावरील विशेष प्रेम, तेच त्यांच्या वंशजांच्या शुभ हस्ते आदरणीय मोहनजी भागवत यांच्या शिरपेचावर सुंदरसा असा फेटा महाराजांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येत आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज समाधी शतकोत्तर रौप्य महोत्सव व ग्रंथ कौस्तुभ श्री एकनाथी भागवत जयंतीचं शतकोत्तर सुवर्ण महोत्सव निमित्ताने आपणाला हा मानाचा फेटा या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण वारकऱ्यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने केला झालेला हा अत्युच्च सन्मान मी या ठिकाणी म्हणेल. खऱ्या अर्थाने ऐतिहासिक क्षण आपल्या डोळ्यांनी आपण टिपत आहात. कॅमेरे, मोबाईल हे साठवतीलच, परंतु अंतःकरणामध्ये आपण हा साठवलेला क्षण आपल्या कायम आयुष्यभर आपल्या लक्षात राहण्यासारखा आहे. यानंतरचा सन्मान
धन्यवाद. न सांगता टाळ्या आल्या म्हणजे आपला सन्मान पोचला. माननीय नामदार श्री रावसाहेबजी दानवे, केंद्रीय रेल्वे व कोळसा खाण राज्यमंत्री भारत सरकार यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जात आहे. विनंती राहील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण सामोरे यायचे. परमादरणीय योगीराजजी महाराज गोसावी, विनंती राहील आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जात आहे. माननीय नामदार श्री रावसाहेबजी दानवे, केंद्रीय रेल्वे कोळसा मंत्री भारत सरकार. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हा सन्मान संपन्न करत आहोत. सर्वांच्या आवडीचं व्यक्तिमत्व, त्यांची शब्दफेक आणि भाषणं ऐकण्यासाठी आम्हीही आतुरलेलो असतो असं व्यक्तिमत्व आदरणीय रावसाहेबजी दानवे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय टाळ्यांच्या गजरामध्ये. यानंतरचा सन्मान माननीय नामदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, आपला सन्मान संपन्न होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री भारत सरकार, आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न केला जात आहे. परमादरणीय गुरुवर्य योगीराजजी महाराज गोसावी पैठणकर, विनंती राहील आपल्या शुभहस्ते सन्मान संपन्न करायचा आहे. डॉक्टर भागवतजी कराड साहेब, खऱ्या अर्थाने भागवतमय स्टेज आज झालंय म्हणायला हरकत नाही. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हा सन्मान संपन्न करत आहोत. यानंतर माननीय नामदार हरिभाऊ नाना बागडे, माजी विधानसभा अध्यक्ष, यांचा सन्मान संपन्न केला जात आहे. आदरणीय नामदार श्री संदीपानजी भुमरे साहेब, फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर. खऱ्या अर्थाने ते आयोजनामध्ये असल्यामुळे आदरणीय हरिभाऊ नाना बागडे, माजी आमदार माजी विधानसभा अध्यक्ष, नानांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जात आहे. शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांची पवित्र असणारी एक प्रतिमा, मानाचा शेला आणि एक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान संपन्न करण्यात येत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हा सन्मान संपन्न करत आहोत. माननीय नामदार श्री अतुलजी सावे साहेब, राज्य कॅबिनेट मंत्री. नाही, ती आमची इच्छा आहे. आदरणीय नामदार श्री संदीपानजी भुमरे साहेब, आपलाही सन्मान या ठिकाणी होईल. फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री छत्रपती संभाजी महाराज, या उत्सवाला मोठं सहकार्य करणारं व्यक्तिमत्व, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण ज्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत, आदरणीय भुमरे साहेब. शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज समाधीच्या चतुशतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने व ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवताच्या जयंतीच्या या चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने ऐतिहासिक सोहळ्यामध्ये ही सगळी मान्यवर मंडळी, देशातील उच्च पदस्थ मंडळी या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचे आपण सगळे साक्षीदार आहात. या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी मी परमादरणीय गुरुवर्य शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांचे 14वे विद्यमान वंशज श्री योगीराजजी महाराज गोसावी आपणास विनंती करेल की आपण या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. वाराणसीत विदुषा मतिमान्य झाली, एकादशावरी टीका सुगमार्थ केली. ब्रह्मी स्वकर्म विनियोग जनोपकारी, श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या समाधी चतुशतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आणि ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवताच्या चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या समारोपीय सत्राच्या निमित्तानं आज नाथ महाराजांच्या पैठणमध्ये भव्य दिव्य अशा प्रकारच्या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आले. आपण सर्व हजारो भाविक या गोष्टीचे साक्षीदार आहात. आणि या कार्यक्रमाच्यासाठी जी प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभली आहे ती म्हणजे माननीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत साहेब. एकदा सर्वात जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा.
आपल्याला सर्वांना कल्पना आहे की भारतामध्येच नाही तर विश्वामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचं कार्य किती मोठं आहे. आणि त्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर विश्वातल्या सर्वात मोठ्या संघटनेचा एक अधिकारी पुरुष जो देव, देश आणि धर्माच्यासाठी स्वतःला वाहून घेतोय असे मोहनजी आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित आहेत. आमच्या मनामध्ये जेव्हा कल्पना आली की या कार्यक्रमाचं स्वरूप जर आपण एवढं भव्य दिव्य ठेवतोय, समारोपीय सत्र ठेवतोय, तर त्यामध्ये उपस्थितीसुद्धा सन्माननीय लोकांची असावी. अर्थात ही उपस्थिती केवळ सामाजिक क्षेत्रापुरती मर्यादित नाही आहे, ती केवळ राजकीय क्षेत्रापुरती मर्यादित नाही आहे, तर ही उपस्थिती आध्यात्मिक क्षेत्रासाठी सुद्धा महत्त्वाची आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवून महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकार प्रवचनकारांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. आणि एकनाथ महाराजांचं कार्य करणारी जी माणसं आहेत, जी आज आपल्यामध्ये हयात नाही आहेत, परंतु अनेक पिढ्यांपासून गेल्या कित्येक वर्षांपासून ज्यांनी काही ना काहीतरी भागवताची, नाथ महाराजांची सेवा केली आहे, अशा महनीय मंडळींचा सन्मान सोहळा या ठिकाणी व्हावा असा विचार मनामध्ये आला. खरं तर हा विचार मनामध्ये जेव्हा भागवताच्या जयंतीच्या निमित्तानं आला तेव्हा सर्वप्रथम नाव मोहनजी भागवतांचं आलं, कारण हा मंच भागवतमय झालेला आहे. भागवत साहेबसुद्धा, भागवत कराड साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे भागवताचा सुकाळ या स्टेजवरती झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. महनीय मंडळी कोण आपण या ठिकाणी पाचारित करावीत असं लक्षात आल्याच्या नंतर मनामध्ये विचार आला की एकनाथी भागवताला संपूर्ण जीवन ज्यांनी आपलं समर्पित केलेलं आहे आणि आपल्या हजारो लाखो भाविकांना ज्यांनी एकनाथी भागवताच्या संबंधानं मार्गदर्शन केलं आहे आणि एकनाथी भागवतच वाचा आणि भागवतामध्येच सर्व गोष्टी समाविष्ट आहेत अशा पद्धतीचा उपदेश आपल्या शिष्यांना केला, असे महाराष्ट्रातले एक नामवंत व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणू, राष्ट्रसंत ज्यांना म्हणू, ते जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज यांचं कार्य डोळ्यासमोर आलं. आपल्या लाखो भाविकांना फक्त आणि फक्त एकनाथी भागवत वाचायचं, एकनाथी भागवतामध्येच सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत अशा पद्धतीचा उपदेश त्यांनी केला. आज महाराजांच्या माध्यमातून, आदरणीय शांतिगिरी महाराजांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथी भागवताचं वाटप होतं आहे. लाखोंच्या प्रती एकनाथी भागवताच्या या परंपरेनं या ठिकाणी वाटलेल्या आहेत, जनार्दन स्वामींच्या परंपरेनं वाटलेल्या आहेत. त्यांचे शिष्य या नात्यानं आदरणीय श्री शांतिगिरी महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण सार्वत्रिकरित्या ही जी महापुरुष आहेत, ज्यांनी नाथ महाराजांच्या संबंधानं कार्य केलेलं आहे, त्यांना भागवताच्या जयंतीनिमित्तानं महाभागवत अशा पद्धतीच्या उपाधीनं आपण सन्मानित करणार आहोत. दुसरं व्यक्तिमत्व जर आपण बघितलं तर वीरनाथ महाराजांच्या परंपरेमध्ये आज बंधुद्वय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये नाथ संस्थानचे अधिकारी श्री गुरुबाबा महाराज औसेकर असतील किंवा श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे सहअध्यक्ष श्री आदरणीय गहिनीनाथ महाराज औसेकर असतील. हे बंधुद्वय हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. या परंपरेनं नाथ महाराजांची 250 वर्षामध्ये 150 मंदिरं बांधलेली आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीचा हा सन्मान सोहळा त्या निमित्तानं या ठिकाणी होतो आहे. पुढे जर आपण बघितलं तर या ठिकाणी ब्रह्मसंप्रदायाचे अध्यक्ष असणारे येप्रे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय साधूबाबा महाराजांचं एक कार्य भागवताच्या दृष्टीनं खूप मोठं आहे. एक भागवताची प्रत आपल्याला प्राप्त व्हावी याच्यासाठी माणसानं किती प्रयत्न करावेत, तर ते साधूबाबा महाराजांसारखे करावेत. तब्बल 15 एकर जमीन विकून नाथ महाराजांचं भागवत त्यांनी त्या काळामध्ये हस्तलिखित विकत घेतलं आणि आपल्या लाखो भाविकांना आजही या ब्रह्मसंप्रदायाच्या माध्यमातून दीक्षा जी दिली जाते त्या दीक्षेमध्ये हीच गोष्ट महत्त्वाची सांगितली जाते की एकनाथी भागवत या ग्रंथाशिवाय दुसरा ग्रंथ कुठला नाही. याच्यामध्ये जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे त्या तत्त्वज्ञानाशिवाय दुसरं तत्त्वज्ञान कशामध्ये नाही. आणि अशा पद्धतीनं ही तीनही नावं जर आपण बघितली,
आणखी काही नावं आहेत, परंतु आम्ही असा विचार केला की पुढे तरी कुठलं तरी औचित्य साधू आणि हा कार्यक्रम करू. परंतु ही 3 महत्त्वाची नावं या ठिकाणी उपस्थित आमच्यासमोर झाली आणि या 3ही आदरणीय जी या पुरुष या ठिकाणी सत्पुरुष बसलेली आहेत त्यांच्या पूर्वजांना, त्यांच्या कार्यांना आपण महाभागवत या उपाधीनं सन्मानित करतो आहोत. आणि हे या खरं कार्यक्रमाचं औचित्य आहे. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हा आजचा महत्त्वाचा आपला दिवस आहे. त्यानंतर आदरणीय श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या पैठणचे ते खासदार आहेत विद्यमान. त्याचबरोबर भागवतजी कराड साहेब केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आहेत. मी काही दिवसांपूर्वी जेव्हा संभाजीनगरला गेलो त्यावेळी मोहनजींची भेट झाली आणि त्यावेळी नाथ महाराजांच्या आजपर्यंत जी संत आणि त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायाची जी 4 संत समजल्या जातात त्यापैकी 3 संतांचे चलनी नाणे हे आजपर्यंत झालेले आहेत, परंतु एकनाथ महाराजांचं चलनी नाणं झालेलं नाही. आणि त्यासाठी साहेबांना मी त्या ठिकाणी मी अर्ज दिला आणि त्यानंतर साहेबांनी सांगितलं की नाथ महाराजांच्या येणाऱ्या षष्ठी सोहळ्यापर्यंत आपण नाथ महाराजांचं नाणं आणण्याचा निश्चित प्रयत्न करू. आणि आपले भूमिपुत्र आहेत, संभाजीनगर म्हणजे पैठणच आहे, त्यामुळे आम्ही वेगळं समजत नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीनं ही क्रिया सुरू आहे. आदरणीय हरिभाऊ नाना बागडे या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी विधानसभा अध्यक्षाचे या ठिकाणी ते होते. आणि आपण जर बघितलं तर मोहनजींना ज्या ठिकाणी मी घेण्यासाठी नाथ मंदिरामध्ये गेलो त्यावेळी नाथ महाराजांचं ते मंदिर बघितल्यानंतर, नाथ महाराजांची माहिती ऐकल्याच्यानंतर त्यांना गहिवरून आलं. नाथ महाराजांच्याकडे भगवंतानं 36 वर्ष सेवा केली हे म्हटल्याच्या नंतर डोळ्यातून टपकन पाणी त्यांच्या आलं. हे नाथ महाराजांचं त्यांच्यावरती असणारं नाथ महाराजांचं प्रेम आहे. एक गोष्टी नाथ महाराजांच्या त्या ठिकाणी सांगितल्या आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या निवासस्थानामध्ये गेलो. नाथ महाराज ज्या ठिकाणी राहिले, भगवान श्रीकृष्ण ज्या ठिकाणी 36 वर्ष राबला, त्या नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये आम्ही आतमध्ये गेलो. आणि तसं बघितलं तर आदरणीय मोहनजींना Z+ सिक्युरिटी आपल्या सर्वांना कल्पना आहे, परंतु प्रेमापोटी मोहनजींनी त्या ठिकाणी आम्ही जो काही प्रसाद दिला तो स्वीकारला. ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की एक गोष्ट ही अशा पोस्टची जी मंडळी असतात ही फार महनीय असतात आणि त्यांचा जीव हा अत्यंत महत्त्वाचा असतो, पण विश्वास आणि साधू संतांच्या विषयी असणारं प्रेम हे त्याच्यातून व्यतीत होत आहे असं मला वाटतं. मी जेव्हा मोहनजींना आमंत्रण देण्यासाठी गेलो, मला ती गोष्ट मुद्दाम आपल्याला सांगावीशी वाटते आहे. तिथे गेल्याच्या नंतर मोहनजी स्वतः उभं राहून त्या ठिकाणी आमचं स्वागत करण्यासाठी तयार होते. मनामध्ये विचार आला की एखादा मोठा माणूस हा उगाच मोठा नसतो, थोरपण पराची सांडीजे, व्युत्पत्ती आघवीच विसरीजे, जै जगाधा कुठे होईजे, तै जवळी कमाजी. हे भगवंताचं वचन स्वतःच्या आचरणानं सिद्ध करणारे अशा पद्धतीचे मोहनजी. आणि त्या ठिकाणी मला त्यांनी सांगितलं, मी त्यांना सांगितलं अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचे सगळे जे कार्यक्रम आहेत हे मार्च महिन्यामध्ये फिक्स होत असतात, काय करू सांगा. त्यांना एवढंच सांगितलं की नाथ महाराजांचा हा ऐतिहासिक सोहळा आहे. हे म्हटल्याच्या नंतर मोहनजींनी सांगितलं डायरी आणा. मी मुद्दाम आपल्याला सिक्वेन्स यासाठी सांगतो आहे की आपल्याला असं वाटतं की ही मोठी मंडळी त्यांच्या नादात असतात, पण असं नाही आहे. त्यांनी सांगितलं महाराज म्हटलं ही डायरी बघा आणि याच्यामध्ये कुठला दिवस बसतो बघा. मी त्यातही मधला मार्ग शोधून काढला. म्हटलं मोहनजी इथून एवढं अंतर जे आहे हे 4 तासांचं आहे, आपण जरूर नाथ महाराजांच्यासाठी यावं. आणि त्यांनी मला सांगितलं की मी उद्यापर्यंत आपल्याला निरोप देतो. आणि घरी जाईपर्यंत मोहनजींकडनं फोन आला की मी पैठणला येणार आहे. साधू संतांच्या बद्दल सामाजिक क्षेत्रातल्या, राजकीय क्षेत्रातल्या मंडळींना जोपर्यंत आस्था निर्माण होत नाही तोपर्यंत समाज चांगला पुढे येऊ शकत नाही. देव, देश आणि धर्माच्यासाठी समाजकारण, राजकारण आणि धर्मकारण हे एकत्र येणं गरजेचं आहे. आणि देव, देश, धर्म हा वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. नाथ महाराजांनी आपल्या अख्ख्या आयुष्यामध्ये अज्ञानी लावावे सन्मार्गासी या न्यायानं
अत्यंत चिकाटीनं सर्वसामान्य लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं. जिथे जिथे कमी पडेल तिथे तिथे स्वतः खर्च करून स्वतःचं शरीर झिजवून नाथ महाराजांनी कार्य केलं. आणि हेच कार्य त्यांचा वंशज या नात्यानं आपणही काहीतरी करावं हा मनामध्ये विचार आला. हा कार्यक्रम सुरू झाला. हळूहळू स्वरूप वाढत गेलं आणि असं भव्य दिव्य स्वरूप आपल्या सर्वांच्या समोर आहे. आणि याच्यासाठी मी जास्त वेळ घेणार नाही, कारण मला कल्पना आहे मोहनजींचं मार्गदर्शन ऐकायचं आहे, कारण की त्यांना पुढेसुद्धा काम आहे. अशा पद्धतीचे महत्त्वाचे व्यक्तिमत्व आपल्या या पैठण नगरीमध्ये आले, त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराजजी. आपलं मौलिक मार्गदर्शन आम्हाला लाभलं. या कार्यक्रमाची प्रस्तावना संपन्न झाली. परमादरणीय योगीराजजी महाराज गोसावी यांच्या चरणी दंडवत. यानंतर ज्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी विशेषत्वाने आलो आहोत, महाराष्ट्री ज्यांचा मान्यवरांचा उल्लेख केला, आदरणीय महामंडलेश्वर श्री शांतिगिरीजी महाराज वेरूळ संस्थान, त्याचबरोबर हरिभक्तपरायण गुरुवर्य आदरणीय गुरुबाबा महाराज औसेकर श्रीनाथ संस्थान औसा आणि हरिभक्तपरायण श्री गहिनीनाथ महाराज औसेकर पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष, हरिभक्तपरायण श्री राजेंद्र महाराज येप्रे अध्यक्ष भिवडी श्री क्षेत्र भिवडी संस्थान, या मंडळींना, ही मंडळी परंपरा चालवणारी मंडळी आहे, यांचा सन्मान या ठिकाणी आता संपन्न केला जाईल. विनंती राहील यानंतरचा सन्मान प्रथमतः हरिभक्तपरायण श्री राजेंद्र महाराज येप्रे अध्यक्ष श्री ब्रह्मसंप्रदाय संस्था भिवडी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे. स्वानंद सुखनिवासी श्री थोर सत्पुरुष साधूबाबा महाराज श्री क्षेत्र भिवडी यांची परंपरा चालवणारे महाराज श्री आदरणीय राजेंद्रजी महाराज येप्रे, आपण हा परंपरा चालवणारा सन्मान स्वीकारावा. महाराष्ट्रींचा जन्म, थोडीशी माहिती यांच्या जीवनाविषयी व्हावी या अनुषंगाने श्री महाराजांचा जन्म 1863 साली श्री सावळाराम बाबा आणि राहीबाई यांच्या पोटी झाला. बालपणापासून असणारी साधुवृत्ती गुरुवर्य रामभाऊ मास्तर यांच्याकडून त्यांना मिळालेली दीक्षा, 8व्या वर्षापासून त्यांनी तपश्चर्या चालू केली. वयाची 60 वर्ष केलेली अविरत तपश्चर्या, ब्रह्मसंप्रदायाची केलेली स्थापना, ग्रंथ कौस्तुभ श्री एकनाथी भागवतावर असणारं त्यांचं प्रचंड स्वरूपाचं प्रेम, लाखो भाविकांमध्ये ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार केला. या एका ग्रंथासाठी त्यांनी आपली तब्बल 15 एकर जमीन त्यावेळेस घालवली, परंतु नाथ भागवत हस्तगत केलं. यांच्या जीवनामध्ये 2च गोष्टींना महत्त्व, एक म्हणजे नाम आणि दुसरी गुरुभक्ती. ती अजूनही अव्याहतपणे ब्रह्मसंप्रदाय संस्था भिवडी असेल किंवा त्यांच्या इतरत्रही मठांवर आपणाला पाहायला मिळते. त्यांच्या समाधीचं हे 50वं वर्ष मोठ्या दिमाखामध्ये आता येत्या डिसेंबर 21 ते 30 मध्ये साजरं केलं जाणार आहे. त्यावर ग्रंथ कौस्तुभ असणाऱ्या एकनाथी भागवताची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे महाराजांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतरचा सन्मान आदरणीय औसेकर परिवारातील एक मोठं व्यक्तिमत्व, थोर सत्पुरुष स्वानंद सुखनिवासी श्री वीरनाथ महाराज यांचा सन्मान या ठिकाणी या बंधुद्वयांकडे देण्यात येत आहे. परमादरणीय गुरुबाबा महाराज औसेकर, परमादरणीय गहिनीनाथ महाराज औसेकर या मंडळींना विनंती राहील आपला शुभ सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. वीरनाथ महाराज श्रावणवद्य अष्टमीचा जन्म मल्लप्पाजींच्या पोटी झाला. आदरणीय गुरुवर्य गुंडा महाराजांचा अनुग्रह प्राप्त करून घराण्यामध्ये चक्री भजनाची परंपरा त्यांनी सुरू केली. शालिवान शके 1718 ते आत्तापर्यंत म्हणजे शालिवान शके 1945 तब्बल 227 वर्ष आजपर्यंत अविरत असा नाथषष्ठीचा उत्सव यांच्या परिवारामध्ये चालू आहे. प्रतिवर्षी वृद्धिंगत होणारा हा उत्सव आहे. आंध्र प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, काशी, तमिळनाडू असेल, रामेश्वर या सगळ्या ठिकाणी राज्यातच नव्हे तर राज्यापेक्षा बाहेरही एकनाथी भागवताचा प्रचार प्रसार आणि षष्टीचा हा उत्सव मोठ्या आदराने साजरा केला जातो. या बंधुद्वयांना विनंती आपण हा सन्मान स्वीकारावा. महाभागवत ही उपाधी देऊन या थोर सत्पुरुषाचा श्री वीरनाथ महाराजांचा सन्मान या बंधुद्वयांकडे सुपूर्द करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. परमादरणीय योगीराजजी महाराज गोसावी, त्याचबरोबर माननीय डॉक्टरजी मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जात आहे. यानंतरचा सन्मान महामंडलेश्वर श्री शांतिगिरीजी महाराज वेरूळ
महाराजांना विनंती राहील आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. स्वानंद सुखनिवासी थोर सत्पुरुष श्री जनार्दन स्वामी महाराज मौनगिरी स्वामीजींचा सन्मान आपण परंपरा चालवता यामुळे आपणाकडे देण्यात येत आहे. महाभागवत हा सन्मान या उपाधीने स्वामीजींना सन्मानित करण्यात येत आहे. हा सन्मान म्हणजे केवळ एक चरणी कृतज्ञता म्हणून व्यक्त करण्यात येत आहे. भागवत करतं काय? खऱ्या अर्थाने देहामध्ये असताना या सगळ्या मंडळींना एका विशिष्ट उंचीवर भागवताने पोचवलं, परंतु आज देहामध्ये हयातीत नसताना देखील भागवत अजूनही सन्मान प्राप्त करून देतं. ही भागवताची खऱ्या अर्थाने वृत्ती आहे. परमार्थाची आवड असणारे जनार्दन स्वामी महाराज, परधन परस्त्री परनिंदा परान्न या सगळ्या गोष्टींचा त्याग करणारी ही मंडळी, यांची एक विशेषत्वाने सांगावंसं वाटतं. भागवत हा माझा प्राण, हे माझं हृदय, हे वाक्य त्यांचं आजीवन होतं. म्हणून त्यांच्या समाधीमध्ये देखील हा ग्रंथ त्यामध्ये ठेवण्यात आला. एवढं भागवतावर निस्सीम प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व महाभागवत थोर सत्पुरुष स्वानंद सुखनिवासी श्री जनार्दन स्वामी महाराज. मान्यवरांचे सन्मान या ठिकाणी विशेषत्वाने संपन्न झालेले आहेत. सत्काराला प्रत्येकाला विनंती राहील अवघ्या 1-2 मिनिटांमध्ये वेळेची मर्यादा राखून सत्काराला उत्तर. परमादरणीय राजेंद्र महाराज येपरे, आपणापासून सुरुवात की सत्काराला उत्तर देऊन आदरणीय राजेंद्र महाराज येपरे, अध्यक्ष ब्रह्मसंप्रदाय संस्था भिवडी. शांती ब्रह्म एकनाथ महाराज चतुष्शतकोत्तर रौप्य महोत्सव खरं तर पक्षा माझी राजहंस, रसा माझे सिद्धरस, देवी भागवता माझी एकादश, परमसुरस स्वानंदे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक संतांची दिव्य परंपरा आपली आहे, परंतु त्या सर्व परंपरेमध्ये सर्वात जास्त महाराष्ट्राला जर वाङ्मय जर कुणी दिलं असेल तर ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांनी दिलं. आणि खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये भागवताचा त्यावेळेला एवढा प्रचार आणि प्रसार नव्हता. त्यावेळेला 18व्या शतकाच्या सुरुवातीला परमपूज्य सद्गुरू सद्बाबा महाराज श्री क्षेत्र भिवडी येथून त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि त्यावेळेला बाबांनी संपूर्ण अंधश्रद्धेमध्ये संपूर्ण समाज डुबलेला होता आणि बाबांनी एकनाथी भागवताची ही प्रत घेऊन संपूर्ण अंधश्रद्धा ही समूळ नष्ट करण्याचं कार्य किंवा जे खरी क्रांती केली ती परमपूज्य सद्गुरू सद्बाबांनी. आणि आजही आमच्या जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 18 संस्था आहेत आणि या 18ही संस्थेमध्ये फक्त आणि फक्त भागवताचंच या ठिकाणी चिंतन मनन आणि पारायण केलं जातं. आणि म्हणून हा सन्मान परमपूज्य सद्गुरू सद्बाबा महाराज यांना या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराज श्री क्षेत्र पैठण या संस्थेच्या वतीने आणि या कार्यक्रमाचे संयोजक आमचे परमस्नेही आदरणीय या ठिकाणी योगीराज महाराज गोसावी आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे आम्हाला हा जो पुरस्कार दिला त्याबद्दल आमच्या 18ही संस्था महाराष्ट्रामधल्या या ठिकाणी ऋणी आहेत. आणि आमचा जो बहुमान केला त्याबद्दल मी या ठिकाणी संपूर्ण या संस्थेचा ऋणी आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराजजी. यानंतर आदरणीय गुरुबाबा अवसेकर, आपणास विनंती राहील आपले आशीर्वचन आपण सत्काराला उत्तर या ठिकाणी द्यावं. नमस्वनंताय सहस्रमूर्तये, सहस्रपादाक्ष शिरोर्भावे, सहस्रनामने पुरुषाय शाश्वते, सहस्रकोटी उदाहरणे नमः. आदिनाथांपासून माझे समर्थ सद्गुरू ज्ञानेश्वरांपर्यंत चालत आलेल्या गुरुपरंपरेला अनेक प्रणिपात करून ज्यांच्या दरबारामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत, अशा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या परंपरेला अनेक प्रणिपात करून चतुशतकोत्तर रौप्य महोत्सव व चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सव
या अनुषंगाने ज्या व्यासपीठावरती सन्माननीय गण, आदरणीय गण उपस्थित आहेत, संघाचे सरसंघचालक आदरणीय श्री डॉक्टर मोहनजी भागवत साहेब, ज्यांच्या हस्ते इथे आमचा जो सत्कार करण्यात आला, महामंडळेश्वरजी शांतिगिरीजी महाराज, राजेंद्र महाराज एपरे, गणनाजी महाराज, आणि हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमची स्नेही हरिभक्तीपरायण योगीराज महाराज गोसावी आणि त्यांचा संपूर्ण परिवार. मनामध्ये सुरुवातीला हा प्रश्न इथे आला की बाबा आपल्याला इथे महाराज का म्हणून आमंत्रण देतात, का म्हणून बोलवत आहे. सन्माननीय सर्व मंत्रीगण, कारण त्यांना सोडून इथे मी पुढे बोलू शकत नाही, सन्माननीय सर्व मंत्रीगण, आणि मनात असा हा प्रश्न आला, आम्हा बंधुद्वयांना इथे का म्हणून बोलवत आहेत, काय कारण, त्याचं कारण काय आहे. कारण मुळामध्ये तसे आम्ही लिंगायत, गळ्यामध्ये लिंग, ओम नम शंभवाय च मयो भवाय च महेस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च रोज आम्ही जिथे म्हणणारे, पण गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशी माळ, ज्या देगलूरकरांच्या घराण्याकडून, देगलूरकरांच्या परंपरेकडून आम्हाला जिथे आमच्या गळ्यामध्ये, आमच्या मूळ पुरुषांच्या गळ्यामध्ये पडली, म्हणून ज्यावेळेस जोही कोणी लातूर जिल्ह्यामध्ये येतो आणि त्यातल्या त्यात औशामध्ये येतो, आणि अद्वैत परंपरा जर ही पाहिजे असेल तर निश्चितच हे वीरप्पा महाराजांचीच तुम्हाला परंपरा ही पाहावी लागते, लक्षात घ्या. आणि त्या अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये आज वारकरी संप्रदायामध्ये आज अनेक अशी जी घराणी आहेत की ज्या पांडुरंगाने आपल्या सेवेमध्ये त्यांना रुजू करून घेतलेली आहेत. पैठणचे एकनाथ महाराज असतील, आळंदीचे ज्ञानोबाराय असतील, जगद्गुरू तुकोबाराय असतील, अनेक अशी संत महात्मे, अनेक अशी संत महात्मे. आणि त्या परंपरेमध्येच आपण पाहत असताना आज औसेकरांची परंपरा ही नाथांची परंपरा आहे. आणि त्या परंपरेमध्ये आजपर्यंत चालत आलेले अनेक अशी जी उत्सव आहेत, आणि त्यातल्या त्यात एक महत्त्वाचा उत्सव जर कोणता असेल तर तो एक नाथषष्ठीचा उत्सव आहे. नाथ म्हणजे आदिनाथ, ते असे पूर्ण जगभरीत, आणि त्यांचा उत्सव करीत आले एकनाथ पै. म्हणून आमच्याकडे एक प्रमाण असं दिलं जातं, दत्तात्रय आज्ञा जनार्दनासी, जनार्दन आज्ञा नाथासी, आणि गुंडा आज्ञा विरासी नाथषष्ठी कराया. म्हणून औसेकर महाराजांच्या घराण्यामध्ये 226 वर्ष झाली आज आस्थागायत नाथषष्ठीचा उत्सव हा केला जातो, लक्षात घ्या. आणि तो कोणता उत्सव, तो एक फिरता उत्सव आहे. आणि हा फिरता उत्सव आज आम्ही आंध्र असेल, कर्नाटक असेल, तेलंगणातला तो भाग असेल, उत्तर प्रदेश असेल, या सर्व भागामध्ये त्याचं कारणच एक आहे की जो आपला भागवत संप्रदाय आहे, तो भागवत संप्रदाय, त्या भागवत संप्रदायाचा वैष्णवाचा संप्रदाय, त्याचा प्रचार आणि प्रसार केवळ मर्यादित न राहता त्याचा विस्तार हा, त्याचा व्यापकपणा हा वाढत जावा, त्याचा मागचा एक मुख्य कारण आहे, लक्षात घ्या. आज या व्यासपीठावरती पाहत असताना 2-2 भागवत नावाची इथे सन्माननीय व्यक्तिगण इथे बसलेली आहेत. कारण देवाचा प्राण म्हणजेच भागवत आहे, देवाचा प्राण म्हणजे जिथे भागवत आहे. आणि ज्यावेळेस आम्ही सन्माननीय मोहनजी भागवत साहेबांकडे आम्ही बघतो, भागवत साहेबांकडे आम्ही बघतो, आज तुमच्यावरती देवाची असीम कृपा असल्यामुळे आणि सद्गुरूंचा आशीर्वाद असल्यामुळे आज तुम्ही इतकं विधेयक कार्य आपण जिथे करता, देशासाठी, धर्मासाठी, सर्वांसाठी आपण करता. आज आपण दोन्ही बंधुद्वयांना आज आपण इथे बोलवून सत्कार केलात. पण मी सत्कार शब्द थोडासा खोडून काढतो. आपण म्हणत असाल सत्कार, पण मी सत्कार शब्द म्हणत नाही, तर हा आम्हाला मिळालेला परिपूर्ण आशीर्वाद आहे. मी सत्कार म्हणणार नाही. सत्कार कोणाची व्हावीत, सत्कार कोणी कोणाचा करावा, तो सत्कार नाही आहे, तर एकनाथ महाराजांचा मिळालेला तो परिपूर्ण तो आशीर्वाद आहे, लक्षात घ्या. आणि परंपरा चालतात, ऐका, परंपरा चालतात, ज्या परंपरा टिकतात त्याच्यामागे एक आशीर्वाद लागतो आणि कृपा जिथे लागते.
म्हणून गुरुगुंडा महाराज देगलूरकरांनी आपल्या एका वचनामध्ये असं सांगितलेलं, गुंडावरी पडो धोंडा, मराठवाड्यामध्ये धोंडा शब्द वापरतात, आणि वीरा तुझा वाढो झेंडा, असा तो आशीर्वाद मिळाल्यामुळे आज या नगरीमध्ये आज आम्ही इथे आलो आहेत. आज एकनाथ महाराजांच्याबद्दल बोलायचं म्हणजे पहिला शब्द त्यांच्यामध्ये शांती आणि ब्रह्मच आहे. तर शांतीमध्ये संपूर्ण त्यांचं विश्व हे सामावलेलं आहे. केवळ आपण पारायण करून जिथे चालत नाही, तर ती शांती त्यांनी कशी आत्मसात केली हे त्यांनी आपल्या प्रकट जीवनामध्ये आपल्या आचरणातनं त्यांनी दाखवून दिलेला आहे. आणि हाच संदेश, विश्वाचा शांतीचा संदेश, आज एकनाथ महाराजांनी 400 वर्षापूर्वी त्यांनी तो दिलेला आहे. तो आपण सर्वांनी आत्मसात करावा. वेळेचा अभाव असल्यामुळं मी फक्त 2 मिनिटातच माझं हे मनोगत मी इथे पूर्ण करतो. संपूर्ण एकनाथ महाराजांच्या कुटुंबियांना विनम्रतेने अभिवादन करून माझे 2 शब्द इथे पूर्ण करतो. पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. धन्यवाद. आपलं मौलिक मार्गदर्शन या ठिकाणी व्यक्त केलं. यानंतर गहिनीनाथजी महाराज औसेकर आपणास विनंती राहील. पंढरपूर देवस्थान वर असलेले अध्यक्ष म्हणून काम पाहत आहात. विनंती राहील 1 मिनिटामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. नाथांच्या चरणी विनम्रतेनं साष्टांग प्रणिपात करून ज्यांच्या हस्ते आज हा सन्मान प्राप्त झाला ते परमादरणीय भागवतजी, नाथ महाराजांचे वंशज, आमचे स्नेही आदरणीय योगीराजजी महाराज, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 1985 साली आमचे वडील व आमचे सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांनी श्री क्षेत्र काशी येथे श्री नाथषष्ठीचा महोत्सव संपन्न केला. मला आजही निश्चितपणे सांगतो मी, त्याची व्हिडिओ आहेत, त्याचे फोटोज आहेत, ते मी आदरणीय योगीराज महाराजांना देणार आहे. जवळजवळ 10,000 लोकांच्या साक्षीनं नाथांची भागवताची मिरवणूक त्या काळात हत्तीवर निघाली. हे आपलं फार मोठं वैभव आहे, इतकं लक्षात घ्या. आज बोलण्यासारखं खूप आहे, सांगण्यासारखं खूप आहे, खूप बोलू शकतो, खूप सांगू शकतो, पण मी निश्चित सांगतो, आम्ही श्री क्षेत्र काशी येथे गेलो. प्रसाद लाटजींनी टेम्पल कनेक्टच्या नावाने एक खूप भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाला जे आदरणीय सरसंघचालकांचं जे आम्ही मनोगत ऐकलं आणि तेव्हा आम्हाला कळालं, भागवत त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मंदिरं का निर्माण झाली, मंदिरे कशा पद्धतीत चालवली गेली पाहिजेत आणि मंदिराचं संरक्षण कसं झालं पाहिजे, याच्याविषयी त्यांनी जे विचार आज आमच्या समोर जे मांडले, ते महाराज लोकांनी नुसतं आम्ही जेव्हा पूजा करत बसलो होतो, पूजा करणाऱ्याचं संरक्षण आज कसं केलं पाहिजे आणि आदरणीय सरसंघचालक कसे करतात हे त्याचं ज्वलंत उदाहरण आम्ही जर ऐकलं तर ते काशीसारख्या भव्य दिव्य नगरीमध्ये ऐकलं. आज म्हणून आम्ही इथं बोलायला आलो नाही, त्यांचं मनोगत खऱ्या अर्थानं आज आम्ही इथं ऐकण्यासाठी आलो. आणि खरं तर आज आम्ही इथं हिंदुस्थानात राहून आज आम्ही खरा परमार्थ जर कसा करायचा जर हे टिकवायचं जर असेल तर आदरणीय मोहनजीचे विचार आम्ही ऐकले पाहिजेत. काल हैदराबादला गेलो होतो, तिथं एक भव्य दिव्य कीर्तन संपन्न झालं. एक राजासिंग नावाचा एक सामान्य व्यक्ती आहे, आज आमदार म्हणून तो तिथं उभा आहे. पण हिंदू धर्म टिकवण्यासाठी आपल्या देशामध्ये आपल्याला प्रयत्न करावे लागतात, हे कितीतरी आपल्याला विचार करायला लावण्यासारखी गोष्ट आहे.
आज योगीराज महाराजांनी इथं हा जो कार्यक्रम संपन्न केला, महाराज हा कार्यक्रम दृष्ट लागण्यासारखा कार्यक्रम आपण संपन्न केला, याच्यामुळे आपल्याला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आज आपल्यासोबत ही सर्व मंडळी आज इथं उपस्थित झाली आणि याला परमोच्च आज जर शिखामणी तुम्ही गाठला असताल तर आदरणीय मोहनजी आज इथं आले आणि आज इथं तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आले. त्यांच्या हस्ते आज हा आमच्या मूळ पुरुषाला महाभागवत ही पदवी आज आपण देऊन आम्हा दोघाही भावाचा गौरव केला. त्याबद्दल नाथ संस्थांच्या वतीनं मी आपला सदैव ऋणी आहे आणि बोलून हा जो सन्मान सत्कार केला त्याबद्दल पुनश्च आपल्याला मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. रामकृष्ण हरी. धन्यवाद. यानंतर महामंडलेश्वर परमादरणीय श्री शांतिगिरीजी महाराज वेरूळ संस्थान विनंती राहील आपलं मनोगत अगदी मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त करावं. नारायणं नमस्कृत्यं नरो चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये. आपलं सर्वांचं भाग्य आहे की श्रीनाथांच्या समाधींच्या साक्षीने या पैठणनगरीमध्ये हरिभक्त त्यांचे असलेले वंशज श्री योगीराजजी अखंड हरिनाम सप्ताहाबरोबरच ही 400 वर्षे ज्या वंशाला होऊन गेले त्यांच्यात वंश आले, त्यांच्यात वंश जन्माला आलेले योगीराज. मग प्रथमतः ज्या नाथांच्या कृपेने आपण या एकत्र आलेलो आहोत याच्या शांतिपूर्णनाथांच्या चरणी साष्टांग दंडवत करूया. पवित्र ही भूमी पैठण, या पैठणच्या भूमीला वंदन करूया. त्या गौतमाने गोदावरी, त्या गोदावरी गंगे मातेच्या चरणी वंदन करूया. या अत्यंत सुंदराच्या सोहळ्या प्रसंगी उपस्थित असलेले ज्याचं नाव मोहनजी भागवत ज्यांना कशाचा मोह आहेत, देवदेश आणि धर्म यांचा, ज्यांना देवदेश आणि धर्माचा मोह आहे असे मोहनजी, ज्यांनी संपूर्ण बघा नाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे बघा समर्पण का असावं हे एक आदर्श, एक मॉडेल बघा म्हणजे आपल्याला मोहनजी भागवत यांचं जीवन आपल्याला पाहायला मिळतं. असे श्री मोहनजी भाऊ उपस्थित आहेत. तसेच उपस्थित असलेले आपल्या ज्या लोकसभा मतदारसंघाचे किंवा श्री माननीय राज्यमंत्री असलेले, रेल्वेचे राज्यमंत्री असलेले श्री रामसरजी दानवे साहेब असतील, तसेच आपल्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री असलेले ज्यांचं नावच काय नाव इकडं नाव भागवते, त्यांचं आडनाव कुळ भागवते, इकडं नाव भागवते. आता योगीराजजी बोलता बोलत होते हे संपूर्ण काय सर्व भागवतमय बघा या ठिकाणी झालेलं आहेत. असे श्री डॉक्टर भागवतजी कराड. त्याप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके असले ज्यांनी समर्पण विशेष म्हणजे बघा ज्यांना काही कोणी लक्षात आहे, कोणीच नाही, ज्यांना कोणीच नाही, संपूर्ण जनता जनार्दन ते सर्वांना आपले लेकरं मानतात असे हरिभाऊजी बागडे साहेब उपस्थित आहेत. तसेच आपल्या यात पैठणचे असलेले जे काय नाव त्यांच्यावर चंद्रजी गुमरे साहेब उपस्थित आहेत. असे सर्व उपस्थित असताना ज्यांना या ठिकाणी आज या नाथ महाराजांच्या वंशजामार्फत असलेले हरिभक्तपरायण योगीराज यांनी सन्मानित केलं, गौरव केला. बघा या ठिकाणी बाबांनी मला सांगावं असं वाटतं बघा बुद्धिमत्ता काय असतं की बघा या भागवताची परंपरा जर सांगायची झाली तर हा भागवत हा कोणी कोणाला सांगितला. प्रथम हा भागवत प्रत्यक्ष भगवान नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितला. बघा ब्रह्मदेवाने तोच भागवत कोणाला सांगितला, त्यांचे मानसपुत्र नारद मुनीला सांगितला. बघा नारद मुनी तोच भागवत कोणाला सांगितला, त्यांचे शिष्य व्यास महर्षीने सांगितला. व्यास महर्षी मग तोच भागवत कोणाला सांगितला,
त्यांच्याशिवाय शुकाचार्यानं सांगितला आणि शुकाचार्य तो भागवत कोणाला सांगितला? परीक्षित राजा सांगितला. नवीन ज्या भागवत वक्ता कोण आहेत? भगवान कृष्ण भगवंत बघा प्रत्येक वक्ता आहेत. आणि श्रोता कोण आहेत? त्यांची लाडकी शिष्य बघा उद्धव बघा. म्हणून उद्धवगीत या 11 स्कंदाला म्हणलं जातं. आणि विचार करा काय बुद्धिमत्ता असू शकते की नाही. ह्या भारतामध्ये हा इतिहास काय हजारो वर्षापूर्वी घडला. आणि जसा घडला काय जसा जसं संभाषण झालं त्यांच्यामध्ये संभाषण झालं आणि ते संभाषण जशाचं तसं बघा लिहावं ही साधी गोष्ट नाही. साधी गोष्ट नाही की ज्यामध्ये यदुवंत संवाद असेल, जनक राजाचा आणि नवनारायण संवाद असेल, वसुदेव आणि नारदमय संवाद असेल. जसं आपण आता बोलून राहिलो ना, जसं बघा आपण सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. जसं आता आपल्याला मार्गदर्शन श्री मोहनजी करणार आहेत त्याप्रमाणे ज्यांना या ठिकाणी आज योगीराजांनी जे काही त्यांचा गौरव केला आमचे बघा जे आमचे गुरु जनार्दन स्वामी बघा गुरुची काय कृपा असते लक्षात घ्या. म्हणून नाथ महाराज बघा भागवत लिहिताना सुद्धा बघा भागवत लिहिताना जसं इतर ग्रंथ लिहिताना गजाननाला वंदन केलं जातं, इतर देवतांना वंदन केलं जातं. जसं ज्ञानेश्वर महाराज सुरुवात करताना ओम नमो जी आद्या म्हणतात की म्हणजे भगवान शिवाला नमस्कार करतात. मात्र नाथ महाराज बघा भागवताचा शुभारंभ करताना कोणत्या देवाला नमस्कार करीत वंदन करीत नाहीत. लक्षात घ्या. पहिली जी होई बघा नाथ महाराजांनी भागवताची सुरू केलेली आहेत तर त्यांनी वंदन कोणाला केलं? प्रथमतः आपल्या गुरुदेवाला. लक्षात की ओम नमो श्री जनार्दना काय म्हणतात नाथ महाराज? ओम नमो श्री जनार्दना नाही भावना न देखून मी तुपना नमन श्री चरणा सद्गुरू. अशा रीतीने आपल्या गुरुदेवांना किती आपण उच्च स्थानावर ठेवलं पाहिजेत. गुरुचा किती सन्मान केला, गुरूंचं किती आपण बघा उपकार मानले पाहिजेत. आणि अशा रीतीने बघा असा भागवत जसं गीता काय म्हणते मरायचं कसं जर गीता शिकवते तसं भागवत काय शिकवतं जगा आपण जगाय आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणतात त्याला. जगायचं माणसं कसं जगायचं हे भागवत शिकवलं लक्षात घ्या. अशा रीतीने आज या नाथ महाराजांच्या या भूमीमध्ये सुंदर असा सोहळा जो त्यांचेच वंश असलेले हरिभक्त पारायण योगीराजांनी संपन्न केला. त्यामध्ये बघा जसं श्री संत नाथ महाराज आणि त्यांचे गुरु जनार्दन स्वामी बघा तसे बघा आमचेही गुरु जनार्दन स्वामी लक्षात घ्या. जसं बघा नाथांना इथं सुलीभंजनला अनुष्ठानला गुरूंनी पाठवलं होतं आणि पाठवल्यानंतर ते त्या ठिकाणी त्या ठिकाणी ते फक्त दूध घेऊन अनुष्ठान करीत होते. आणि एक दिवशी दुपारी काय झालं होतं की बघा नाथ महाराज अनुष्ठान करीत आहेत. अनुष्ठान करीत असताना बघा एक नागराजांनी काय केलं होतं बघा पंचमुखी नागराजांच्या बघा छत्र धरलं होतं. लक्षात घ्या. काय बघा अधिकार असतो की नाही की कोणी छत्र धरावं? एका पंचमुखी नागराजांनी नाथ महाराज बघा अनुष्ठान बसले असताना ही साधी गोष्ट लक्षात घ्या. नाही ज्यांचा भागवत आता उल्लेख केला ना ज्यांचा नाथांचा भागवत काशीच्या पंडितांनी बघा नदीमध्ये फेकून द्यायला सांगितलं होता. आणि ज्याला तो काशीच्या पंडितांनी तो भागवत एका सेवे करायचा असते मणिकरण पाठवण्यात आला. आपल्यासारखे अनेक वारकरी बघा नाथांबरोबर पायी चालत गेले होते. लक्षात घ्या. सर्व बघा मंडळी त्या उपस्थित आहेत. निर्णय काय झाला होता काशीच्या पंडिताचा? कारण त्याला सुप्रीम कोर्ट म्हणजे काशीचे पंडित त्या पंडितानंतर बघा कोणी दुसरा अपील नाही. मग त्यानुसार त्या पंडितांच्या आदेशानुसार त्या सेवेकराने तो भागवत काय केला होता बघा गंगेमध्ये काय बघा फेकला होता बडोर साठी. लक्षात घ्या भाविकांनो. नाथ महाराज म्हणजे काही विभूती होऊन गेली. लक्षात घ्या की ज्याला नाथांचं भागवत गंगेमध्ये बघा फेकण्यात आला आणि फेकण्यात आल्यानंतर काय झालं बघा प्रत्यक्ष गंगामाया कोण बघा प्रत्यक्ष गंगामाया प्रगट झाली. आणि प्रत्येक गंगामाईने प्रगट होऊन काय केलं नाथांचा फेकलेला भागवत त्या गंगामायेने आपल्या हातात पकडला आणि मस्तकावर बघा धारण केला. लक्षात घ्या. हे कोणी पाहिलं सर्व काशीच्या पंडितांनी बघितलं आपल्या सर्व सरीने बघितलं. त्यावेळेला बघा एकच आवाज त्या काशी निनादला कोणता आवाज निनादला होता? श्री संत एकनाथ महाराज की गंगा मैया की असा आवाज कुठं झाला होता? कशामुळे? लक्षात घ्या. सांगायचं एवढंच तात्पर्य की नाथ महाराज बघा काय विभूती. लक्षात घ्या. असे बघा म्हणून आज या व्यासपीठावर
आमच्यासारख्या बघा अज्ञानी आपण मुळात काय आम्हाला काही प्रवचन वगैरे येत नाही. मात्र गुरुदेवांच्या इच्छेनुसार जे काही 2 शब्द या ठिकाणी बोलून घेतले आणि ते आपण नाथ महाराजांच्या चरणी आमच्या गुरुदेवजनांना सर्वांच्या चरणी अर्पण करूया. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु. हरि ओम. शांती शांती. धन्यवाद स्वामीजी. एक छोटीशी सूचना अगदी अर्ध्या वाक्याची. 25 तारीख शनिवारी या सुंदरशा चाललेल्या उत्सवाला भेट देण्यासाठी पुरीचे पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य निश्चलानंद सरस्वतीजी उपस्थित राहणार आहे. तेव्हाही आपण सर्वांनी उपस्थित राहू. ज्या खऱ्या अर्थाने आपण आतुरता ज्या क्षणाची पाहत होतो, सरसंघ चालक माननीय डॉक्टर मोहनजी भागवत आपल्या चरणी विनंती राहील आपण आपलं आमूलिक अशा प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी करावं. आदरणीय डॉक्टर मोहनजी भागवत. श्रद्धेय श्री योगीराजजी महाराज, आजच्या 4ही परमश्रद्धेय सत्कार मूर्ती आणि मंचावर तेवढ्याच संख्येत उपस्थित असलेले जनतेचे आणि शासनाचे प्रतिनिधी, केंद्र आणि राज्य दोन्हीकडले उपस्थित सर्व भक्तवृंद, माता भगिनी, ह्या नावात जरी भागवत असलं तरी मी नावाचाच भागवत आहे. त्याच्यामुळे माझ्या अगोदर जे 4 आपल्या पुढे वक्तव्य झाली ती तुम्ही हृदयात पक्की करा, त्याच्याप्रमाणे वागा. मी बाहेर फिरतो, समाजात काम करतो, उपासना साधना याला कधी वेळ मिळतो मिळत नाही. पण एक गोष्ट तर जो बाहेर फिरेल, काम करेल, कोणतंही चांगलं काम जो करेल त्याच्या लक्षात येते. म्हणजे सामर्थ्य आहे चळवळीचे, ही गोष्ट खरी आहे. जो करील तयाची, ही गोष्ट खरी आहे. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, हे सगळ्यात जास्त खरं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या देशात आपण कोणतीही गोष्ट करतो तर तिथे कुठेतरी पूजा साधना उपासना काहीतरी असतं. घर बांधायचं आहे, भूमिपूजन करतो. ट्रॅक्टर नवीन आणला त्याचं पूजन करतो. विद्यार्थी फाउंटन पेनचं पूजन करतात किंवा डॉट पेनचं पूजन करतात. प्रत्येक ठिकाणी आपण पूजा करतो, कारण आपल्याला जो संदेश मिळालेला आहे आपल्या परंपरेचा की सर्वत्र हरी भरला आहे, तो नाही अशी जागा नाही. एकदा वाद चालू होता, देव एक आहेत की देव अनेक आहेत. तर तिथे आपले हिंदू संन्यासी बसले होते. बराच वेळ त्यांनी ऐकून घेतलं. मग त्यांना विचारलं लोकांनी, तुम्ही बोलत नाही काही? निरळ्या जगातल्या धर्माचार्यांची बैठक होती त्याच्यात. तर ते म्हणत की तुमचं हे मला समजतच नाही, देव एक आहे की अनेक आहे? देव सोडून काय आहे ते सांगा. देवच आहे, दुसरं काही नाहीच आहे. आणि त्याच्यामुळे सगळीकडे पवित्रता पाहणे, सगळीकडे आपलेपणाने वागणे, हा आपला व्यवहार बनला. आता आपण माणूस आहोत, त्याच्यामुळे आपल्याकरता दोन्ही दिशा आहेत. वरही जाऊ शकतो आपण, खालीही जाऊ शकतो. नर करनी करे तो नर का नारायण बन जाए और उल्टी करनी करे तो नर का नराधम बन जाए. दोन्ही शक्य आहे. हे दुसरं होऊ द्यायचं नाही, पहिलं झालं पाहिजे असा आपण तर प्रयत्न करायचाच असतो. पण काही लोक हे पोचून जातात मुक्कामावर. त्यांना आता जगाशी काही देणं घेणं नाही, त्यांना जगाची बाजा होत नाही. ते आता तिथे गेले, पोचले तिथे. पण तेव्हा तिथून जे पाहतात की हे जन बुडतायत, तर ते डोळ्यांनी पाहत नाही, म्हणून ते परत येतात. आणि परत येऊन
ही जी वरची गती आहे, उन्नतीची गती आहे, ती आपल्याला मिळावी याच्याकरता ते प्रयत्न करतात. देहकष्टविती उपकार्य असं आपण म्हणतो. नाथ महाराज हे त्याच परंपरेतले आहेत, ज्याचा पाया ज्ञानदेवानी रचला आणि तुकाराम महाराज त्याचे कळस झाले. त्या भव्य मंदिर मंडपाला एकनाथांनी खांब दिला असं म्हटलेलं आहे. हा सगळा उद्योग संतांनी कशाला केला? तर प्रत्येक जीव हा पूर्णापासून ढळलेला आहे आणि त्याला पूर्णाकडे जायचा आहे. तो मध्ये मध्ये आपल्या बुद्धीने इकडे तिकडे जातो, त्याच्यामुळे भटकत राहतो. तसं होऊ नये, त्याची सहज स्वाभाविक उन्नती पुन्हा पूर्णाकडे जाण्याकरता होत राहावी, हे चक्र ते चालू ठेवतात. एकनाथ महाराजांनी हेच केलं. त्याच्यासाठी ने भागवताचा प्रचार केला. हे तर खरंच आहे की आपल्या परंपरेमध्ये जेवढं काही चिंतन झालं आहे पूर्वी आणि आता पुढेही होईल, जग काय आहे, ते कुठून आलं आणि कुठे जाणार आहे, मी कोण आहे, कुठून आलो कुठे जाणार आहे, हे तत्त्वज्ञानचे प्रश्न आहेत. त्याचं चिंतन आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन जे काही आपल्याकडे चिंतन निर्माण झालं आहे, सगळीकडेच आहे, सगळ्या संप्रदायात आहे. आपण तर असं म्हणतो की तो सगळ्याच आपला ज्ञाननिधी आहे. चतुर्वेदाः पुराणानि सर्वोपनिषदस्तथा रामायणं भारतं च गीता सद्दर्शनानि च जैनागमाः त्रिपिटकाः गुरुग्रंथ सतांगिरा, म्हणजे संतांची वाणी. एकनाथी भागवत त्याच्यात येतं. एष ज्ञाननिधी श्रेष्ठ. हा आपल्यासाठी ज्ञानाचा खजिना आहे. कारण याच्यात दर्शन वेगवेगळं आहे, आचार धर्म वेगवेगळा सांगतात, उपासना वेगवेगळी सांगतात, पण सुरू सर्व एका ठिकाणून होते की सर्वत्र सत्यच आहे आणि त्याच्यापासूनच सगळी सृष्टी उत्पन्न झाली आहे आणि ती पुन्हा तिकडेच जाणार आहे. आणि मग आपापल्या वेगवेगळ्या उत्पत्त्या करत करत जेव्हा उपदेश करतात कसं वागावं, तेव्हा सगळ्यांचा उपदेश एकच आहे, धर्मानी वागा. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, तप, संतोष, स्वाध्याय, शौच म्हणजे पवित्रता, ईश्वर प्रणिधान, हे 10 यम आणि नियमात्मक आचरण हे सगळ्यांनी सांगितलं. आणि ते नुसतं पुस्तक नाही आहे, तर संतांनी ते वागून दाखवलं आहे. कारण पुस्तकात शब्द असतात, पोथीमध्ये शब्द असतात, शब्दांचा अर्थ समजावा लागतो आणि तो शब्द डिक्शनरी पाहून अर्थ नाही समजत. तर वेगवेगळ्या वेळी त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. भीष्म शरपंजरी पडले, पण त्यांना इच्छामरण होतं, त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं होतं की या युद्धाचा अंत पाहून उत्तरायण लागलं की जायचं. ते पडल्याबरोबर युद्ध तर थांबलंच. कौरव पांडव दोघांचेही आजोबा आणि अत्यंत प्रिय सगळे आले युद्ध थांबवून, हात जोडून आसू भरल्या नेत्रांनी त्यांच्याकडे पाहत उभे राहिले. तर भीष्म म्हणाले, अरे पाहता काय, बाणाच्या पिंजऱ्यावर मी पडलो आहे, पण मानेखाली काही नाही, लटकते आहे मान, काहीतरी द्या. धावले लोक आपापल्या शिबिरामध्ये, कोणी लोड घेऊन आले, कोणी तक्के घेऊन आले, उषा घेऊन आले, मसनत घेऊन आले. ते भीष्माने म्हटलं, रे हे मला नाही चालणार बाबा, ते अर्जुनाला सांगा. अर्जुनाला बोलावलं, त्याला म्हटलं तक्की उसं पाहिजे काहीतरी. अर्जुनाने बाण मारले आणि 3 बाणाच्या तिकाट्यावर त्यांचं मस्तक तोलून धरलं. आता मानेखाली उशी पाहिजे याचा डिक्शनरीत अर्थ काय आहे? लोड आणा, तक्के आणा वगैरे वगैरे. पण त्या ठिकाणी अर्थ काय होतो? रणांगणावर वीरमरणाची प्रतीक्षा करत जो वीर शरशय्येवर पडलाय त्याला त्या बाणांचीच तिकाटी पाहिजे. तहान लागली, पाणी पाहिजे म्हटल्यावर लोक पाणी घेऊन आले. भीष्म म्हणाले, अर्जुनाला बोलवा. कारण हा अर्जुन हा भीष्मांच्या मनाशी तन्मय झाला होता.
त्याच्यामुळे भीष्म जे बोलतात त्याचा केव्हा काय अर्थ होतो ते त्याला माहीत होतं, बाकीच्यांना नव्हतं माहीत. तशी संत मंडळी यांचा नित्यसंवाद त्याच्याशी चालतो साक्षात. ह्या सगळ्या कथा आहेत ना. नाथांच्या घरी 36 वर्ष भगवंत त्यांचा होऊन राबला. तर बाहेरच्या लोकांना, भारताबाहेरच्या लोकांना कोडच पडते, अरे तुम्ही देवाची पूजा करता की काय करता तुम्ही? तुम्ही म्हणता तुमच्या घरी राबला देव. अरे देव आणि आम्ही म्हणजे आमचे संत हे परके नसतातच. ते 2 शरीर एक आत्मा असंच असतं. त्याच्यामुळे आमच्या देशात देव आमचा मुलगा होऊन येतो, आमचा मित्र होऊन येतो, आमचा मोठा भाऊ होऊन येतो, आमचा कोणाचा पती होऊन येतो, असं सगळं आमचं नातंच असतं प्रत्यक्ष. कारण देव आमच्याकडे थिअरीची गोष्ट नाही आहे. ही पुस्तकं सगळी जी आहेत, ज्या पोथ्या ज्या आहेत ते नुसत्या लिहिलेल्या नाही आहेत. ह्याची प्रतीती ज्यांना नित्य असते त्यांनी ते लिहिलेलं आहे आणि ते त्याचा अर्थ जाणतात आणि ते समजवतात. वेदाचा जो अर्थ आमासीचं ठावा, ये रे भावा व्हावा भार माझा. त्याच्यामुळे हरिपंडितांना एकनाथांनी हळूहळू करून घेतलं. पण पंडितपणाचा जोपर्यंत गर्व होता तोपर्यंत नाही जमलं. लक्षात आल्यावर झालं सगळं व्यवस्थित. एकनाथांनी जगून दाखवलं. एकनाथी भागवत जगले आणि मग दिलं. म्हणून त्या पोथीला मंत्र सामर्थ्य आहे. तो त्याचं एक अक्षर वृथा जात नाही. ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात एकतरी ओवी अनुभवा, तसं एकनाथी भागवतातलं एक वचन जर आपण आपल्या जीवनात बाणवलं तर संसार सागर आपण तरून जाऊ, इतकं त्याचं सामर्थ्य आहे. कारण एकेका अक्षरामागे संतांची जीवनाची तपस्या उभी आहे. भागवत धर्म सांगतो. मला वृंदावनला एक चांगले सिद्ध संत भेटले. तर त्यांनी मला सांगितलं की सार्वजनिक जीवनातला कार्यकर्ता कोणीही असेल, कुठेही असेल, सेवा करत असेल, राजकारणात असेल, आणखीन शेतकऱ्यांचं काम करत असेल, परंतु त्यांनी धर्म पाळला पाहिजे. धर्म म्हणजे 4 गोष्टी पाळल्या पाहिजेत. एक भागवतात सांगितलं, असं त्यांनी सांगितलं मला. भागवतामध्ये 4 गोष्टी सांगितल्या. धर्माचे 4 पाय म्हणजे काय? सत्य, करुणा, शुचिता म्हणजे पवित्रता आणि तपश्चर्या म्हणजे परिश्रम. तर कार्यकर्त्यांनी सत्यावर उभं राहून, सत्य जे असेल त्याच्यावर पक्क उभं राहिलं पाहिजे. आपला किंवा आपल्या संघटनेचा स्वार्थ साधण्याकरता असत्याचं वर्ण करायचं नाही. आणि सत्य जर हे म्हणते की सगळीकडे भगवंत आहे, तर मग कार्यकर्त्याचं वागणं भेदरहितच असलं पाहिजे. भक्ताचं वागणं भेदरहितच असलं पाहिजे. सगळा समाज आपला आहे, कोणी परका नाही, कोणी दुसरा नाही, कोणी माझ्यापेक्षा उंच नाही, कोणी माझ्यापेक्षा नीच नाही. आपण एकनाथांनी किती केलं आहे, पुष्कळ उदाहरणं आहेत. तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा म्हणून मी सांगत नाही, पण आहेत उदाहरणं आहेत, कथा आहेत. सगळ्या समाजाला आपला म्हणून त्यांनी जवळ घेतलं, काही संकोच केला नाही. हे नुसतं प्रवचनात नव्हतं, हे त्यांच्या वागण्यात होतं. कोण काय म्हणेल याची त्यांनी पर्वा केली नाही. आपल्या देशामध्ये अशी समतेची, समरसतेची वागणूक वाढवणं, आपण स्वतः करणं आणि सगळ्यांना ते शिकवणं. एकनाथी भागवत वाचल्यानंतर आपल्या जीवनामध्ये हे परिवर्तन यायला पाहिजे. महाराज शांतीब्रह्म असं आपण म्हणतोच. कितीही विषम परिस्थिती आली तरी त्यांनी आपलं संतुलन कधी ढळू दिलं नाही. थोडं काही झालं की आता कसं होईल, आता कसं होईल, आता कसं होईल, असं नाही झालं. किती विपरीत परिस्थिती होती. राज्य विधर्मीयांचं होतं आणि धर्माचा उच्छेद मांडायला कंबर कसलेले लोक होते आपल्या. पण आपण फार मोठ्या संकटात आहोत, त्याच्यामुळे चिंतेची रेष, असं कधी झालेलं नाही.
कारण पक्का भरोसा आहे ना, देव आहे, तो पाहतो आणि तो योग्य ते करतो. मग आपल्याला चिंता करायचं कारण काय? जे उचित आहे ते आपण करू. कोण काय करतो आम्हाला माहीत नाही, आम्ही काय केलं पाहिजे आम्हाला माहीत आहे, ते आम्ही करतो. सर्व शक्तीपणाला लावून करतो, सर्व परिस्थितीत त्याला चुकत नाही आम्ही. असे ते वागले म्हणून समाज तसा वागला, म्हणून ते सगळं परचक्र पार करून महाराष्ट्र जिवंत राहिला. आणि नुसता महाराष्ट्रच नाही, कारण हे भक्ती आंदोलन जे सुरू झालं ते महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही राहिलं, ते सगळ्या भारतात पसरलं. आणि त्याच्यामुळे संपूर्णपणे विपरीत शासन असूनही धर्म पाळण्याची किंमत प्राणांनी द्यावी लागत असतानाही, सर्व प्रकार अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही, जनामध्ये आश्रयो पाहता नाही, बुद्धी दे रघुनायका, अशी स्थिती असताना सुद्धा घर खावया माणसा खावया अन्न नाही, घर कराया सामग्री नाही, अखंड चिंतेच्या प्रवाही पडिले लोक, अशी स्थिती असताना सुद्धा तो काळ गेला. आणि आता आपण अयोध्येत राम मंदिर बांधतो आहोत. हे कसं झालं तर आपल्याला जे मार्गदर्शक मिळाले ते आध्यात्मिक बैठकीचे लोक होते. ती आध्यात्मिक बैठक नसेल तर जीवनाच्या कोणत्याच क्षेत्रात पूर्ण यशस्वीता मिळत नाही. हे सगळीकडे खरं आहे, केवळ भारतातच नाही. कारण जीवन काय आहे हे समजलं पाहिजे, जग काय आहे हे समजलं पाहिजे, आपण काय आहो कोण आहो हे समजलं पाहिजे. हे समजायचं असेल तर दुसरा आधार नाही, आध्यात्मिक बैठक पाहिजे. ज्ञान कर्म भक्ती तिन्हीचा संयोग पाहिजे. त्याच्याकरता निर्णय जे रस्ते आहेत त्यांच्यापैकी एखादा पकडून त्याची उपासना पाहिजे. उपासनेला चांगला गुरु पाहिजे. आपल्याला हे जे नेतृत्व त्या सगळ्या काळांमध्ये मिळालं संतांचं, त्याचा परिणाम असा झाला, ते प्रत्यक्ष आले का कुठे लढायला? नसतील आले. काही लोक आले सुद्धा, पण नसतीलही आले. तरी त्यांनी समाज असा तयार केला की कोणत्याही लढाईत तो पराजित होणार नाही. जगाच्या कल्याणाकरता विष पिऊन केवळ गळा निळा करून उभा राहणाऱ्या शंकरासारखा समाज उभा केला त्यांनी. म्हणून आपण टिकलो आहोत. त्याच्यामुळे आपण याचं परिशीलन अनुशीलन केलं पाहिजे. आपल्या आध्यात्मिक उन्नतीकरता केलंच पाहिजे. पण नुसतं तेवढ्याकरता होऊन मुक्ती मिळत नाही. कारण त्या अवस्थेतून मग आपण कोणाचे चाकर राहत नाही, आपण भगवंताचे चाकर होतो. आणि भगवंत आपल्याला त्याचं काम करून घ्यायला पुन्हा पाठवेलच, जोपर्यंत सुट्टी आहे तोपर्यंत. मग आपल्याला समाजाच्याही भल्याचा विचार करावा लागेल. पहिलेपासूनच त्याची सवय केली पाहिजे. म्हणून आपल्याकडे हे सगळे ग्रंथ सांगतात जीवन कसं असलं पाहिजे. एकांती आत्मसाधना, लोकांती सेवा परोपकार. सेवा करताना समदृष्टीने सेवा करायची. धर्म आपण पसरवणार, धर्म सगळीकडे धर्माचा प्रचार करणार. म्हणजे काय करणार? आपण लोकांना माणुसकी शिकवतो, बंधुभाव शिकवतो, जीवनाचं सत्य शिकवतो. त्याची आवश्यकता असतेच. आपल्या भारतात अनेक संप्रदाय झाले, आजही आहेत, पुढेही राहतील. पण ते सगळे हे एकच काम करतात. ते यमनियमात्मक आचरण आणि त्याच्याकडे जायचा आपल्या प्रकृतीला झेपेल तसा मार्ग, ज्यातून उत्तरोत्तर उन्नती होऊन एक दिवस आपण तिथे पोहोचू. म्हणून एकांती आत्मसाधना, लोकांती परोपकार सेवा. आता तुम्ही सांगा, इतक्या जगात समस्या आहे, कुठे कुठे युद्ध चालू आहे, आपण ऐकून राहिलो रोज. प्रगती खूप झाली पण पर्यावरण खराब होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगला काही उपाय नाही. एक भारत आहे जो आपले सगळे लक्ष पूर्ण करतो, बाकी कोणीच पूर्ण करत नाही. नुसते तोंडाने गप्पा करतात, करत काय नाही. समस्या वाढतच चालली आहे. विज्ञान प्रगत झालं, सुखसोयी खूप झाल्या, पण समाधान नाही. लहान लहान मुलं बंदूक घेऊन शाळेत जातात, आपल्याच मित्रांवर गोळ्या झाडून मारतात त्यांना. अशा घटना होतात. ह्याच्यावर उपाय काय त्यांना माहीत नाही, आपल्याला माहिती आहे. त्यांना तो द्यायचा आहे. तो उपाय देण्याकरता आपल्याला तयार झालं पाहिजे.
कारण हेच काम आहे, लोकसंग्रहाकरता हे करायचं. नाहीतर जो तिथे पोचला त्याला या सगळ्या कर्मकांडाची जरुरी काय? ज्याच्या मनात नित्य परमेश्वर वास करतो, अंतर्बाह्य जो सगळा परमेश्वरच पाहत असतो, त्यांनी पूजा केली काय न केली काय? परंतु तरी भगवान गीतेमध्ये असं म्हणतात की मला काही कर्तव्य नाही तिन्ही लोकात करायचं शिल्लक, पण मी हे का करतो? मी सकाळी 4 वाजता उठतो. महाभारत वर्णन आहे कृष्णांच्या दिनचर्येचं. सकाळी 4 वाजता उठून अन्निक आटपून व्यायाम करायचे. जरूर काय आहे? मी जर हे केलं नाही तर लोक अनुकरण करतात श्रेष्ठ लोकांचं. यद यदाचरिती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जना. आम्ही आचरण सोडून दिलं तर समाज आचरण सोडून देईल, तो भटकेल. आम्ही भटकण्याची संभावना नाही, आम्ही पोचलो आहोत. पण समाज अजून पोचला नाही, तो रस्त्यात भटकेल. तो पोचू नये म्हणून हे करायचं. आणि म्हणून साधकांचं हे काम असतं की जे ग्रंथात आहे ते जीवनात आणायचं आणि ते इतरांच्या जीवनात येईल असा प्रयत्न, आपलं उदाहरण त्यांना त्यांच्यासमोर ठेवून करायचं. आपण एकनाथी भागवताची 450वं वर्ष आपण साजरं केलं, समारोप आहे. नाथांचं 425वं वर्ष आपण साजरं केलं, समारोप आहे. हा समारोप नाही आहे, ही सुरुवात आहे. जे जे परिशीलन या वर्षभर आपण भागवताचं केलं त्याच्यात आपल्या देशाला आज आवश्यक असलेले आणि सगळ्या जगाच्या समस्यांना उपाय ठरू शकणारी खूप गोष्टी आपण वाचलेल्या आहेत, पारायण केलेलं आहे. सामाजिक समरसता ही त्यातली एक गोष्ट आहे. मनाची शांती, शांतपणे आपलं कर्तव्य करत राहणे. सर्व कर्तव्य करताना मनामध्ये कोणाही विषयी द्वेष, शत्रुता येऊ न देणे. युद्ध जरी करावं लागलं तरी विगतज्वर होऊन करायचं, अशा प्रकारची शांती आपण तिथेच पाहिली. भूतमात्राविषयी कळवळा, जीवमात्राविषयी कळवळा. रामेश्वरला काशीची कावड घेऊन चालले आणि रस्त्यात तहानेनी तडफडणारं गाढव दिसलं, त्याच्यावरती गंगा ओतली. लोकांनी म्हटलं कावड तिकडे रामेश्वराला, तर म्हणे रामेश्वरावरच घातली कावड. माझ्या अंतःकरणात आहे, त्याच्याही अंतःकरणात आहे. कर्तव्य काय आहे? ठीक आहे. कर्म काय आहे? गंगेतून रामेश्वराला ती कावड न्यायची. पण कर्तव्य काय सांगतं की रामेश्वर उपाशी राहत नाही, तहानलेला राहत नाही. हा याला आत्ता पाणी पाहिजे, तो जीव आहे. तुझ्या मनात करुणा असली पाहिजे. सत्य हे बरोबर आहे, पण करुणा असली पाहिजे, त्याला पास. हा विवेक त्याच्यातून आपण घेतला पाहिजे. म्हणून एकनाथी भागवताचा प्रचार प्रसार करणं, लोकांना त्याचं ज्ञान देणं, शब्द ज्ञान देणं चांगली गोष्ट आहे, दिलंच पाहिजे. त्याच्याशिवाय होत नाही. पण नुसतं शब्दज्ञान देऊन होणार नाही. अर्थज्ञान दिलं पाहिजे. त्याचा नेमका अर्थ आजच्या काळात काय होतो, आज काय केलं म्हणजे हा विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ हे कशामुळे होईल आज, तो आजचा धर्म आहे. शाश्वत धर्म एकच आहे. तेव्हा जो होता तोच आजही आहे आणि पुढेही तोच राहणार आहे. पण शाश्वत धर्माचं आचरण करायचं ते परिस्थितीनुसार कधी कधी वेगवेगळं असतं. त्याचा विचार हे पारायण करताना करायचा. एकनाथांचं जीवन त्याच्याकरता साक्ष आहे. एकनाथी भागवताचा अर्थ करताना एकनाथांचं जीवन संदर्भाला ठेवायचं, त्याच्या प्रकाशात त्याचा अर्थ करायचा आणि तो अर्थ आपल्या जीवनात उदाहरणांनी उतरवायचा. आणि आत्मीय बुद्धीनी रंजले गांजले सगळ्यांना आपलं म्हणून त्यांची सेवा केली तर आपोआप ते आपल्या जीवनाचं अनुकरण करतील. मग सगळ्या समाजामध्ये एक परिवर्तनाचं वातावरण येईल आणि आपल्या समाजाचं परिवर्तन झालं की आपल्या देशाला चांगले दिवस येतील. थोडं थोडं झालं आहे तर इतकं चांगलं होत आहे. पूर्णपणे झालं तर किती चांगलं होईल. आणि आपल्या देशाचं भलं झालं की जगाचं भलं होणार. ते नाही झालं आपल्या देशाचं भलं तर जगाचं भलं होणार नाही. एका दगडात 2 पक्षी ऐकला आपण, एका दगडात 3 पक्षी आहेत. माझी उन्नती होते,
माझ्या देशाची उन्नती होते, जगाची उन्नती होते. कशामुळे? मी एकनाथी भागवतांनी सांगितलेला भागवत धर्म, एकनाथांचं जीवन डोळ्यापुढे ठेवून त्यानुसार अर्थ लावून आचरण करतो. हे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. तो भागवत धर्म तो शाश्वत धर्मच आहे. सगळे संप्रदाय तोच धर्म, प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असते म्हणून तसं समजावून सांगतात. ब्रह्मदेवानी म्हटलं, उपदेश मागायला आले, माणसं आली, देव आले, राक्षस आले, काही सांगा. ब्रह्मदेवानी एक अक्षर उच्चारलं, द. तर देवानी विचारलं, द म्हणजे तुम्ही असं म्हणता का की आमच्या अंगी सर्व विभूती आहेत, प्रतिभा आहेत, आणि त्याच्यामुळे तुम्ही जरा तुमच्या अंगी शक्ती आहे तो उन्मत्त होऊ नका, दमन करा आपल्या प्रवृत्तींचं, त्यांना नियंत्रणात ठेवा, असं तुम्हाला म्हणायचं का? ब्रह्मदेव म्हणाले, हो, हेच म्हणायचं आहे. मग राक्षस आले, आमच्या अंगी प्रचंड ताकद आहे आणि वृत्ती आमची हिंस्र आहे, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की दया करा, असं तुम्हाला सांगायचं आहे का? तर म्हणाले, हेच मला म्हणायचं आहे. आणि मनुष्य आला, मनुष्य म्हणाला, माझ्याजवळ भरपूर संपत्ती आहे, तुम्हाला दान करायला सांगितलं आहे का? तर ब्रह्मदेव म्हणाले, हो, हेच सांगितलं. अक्षर एकच आहे, द, पण ज्याला जसं लागू पडतं तसं सांगितलं. असं आपल्यालाही अधिकार तैसा करू उपदेश असं करत करत सर्वांना आपल्याबरोबर जोडून आपल्या उदाहरणातून त्यांना पुढे न्यायचं आहे. हे काम करायला काही संस्था पाहिजे वगैरे नाही. आपल्याला ती शिक्षा मिळाली आहे, शिक्षण मिळालं आहे, आपल्याजवळ ग्रंथ आहे, आपल्याजवळ आदर्श आहे, आपण त्याच्यासारखं व्हायचं आणि आपल्या मैत्रीत जे लोक आहेत त्या सगळ्यांना जोडायचं, आपली मैत्री वाढवायची आणि ज्याचं हवं नको जे आहे ते पाहून त्याच्याशी घनिष्ठ संबंध वाढवायचे, आपोआप अनुकरण होतं. हे काम करण्याचा प्रारंभ हा समारोपाचा सोहळा आहे. म्हणून या ठिकाणी अनेक संकल्प होतील, परंतु या सोहळ्यात भाग घेताना आपण प्रत्येकाने आपला व्यक्तिगत संकल्प घ्यायचा की माझा जिथपर्यंत प्रभाव चालतो तिथपर्यंत मी हे काम करीन. खूप मोठं संघटन आहे, संघासारखं आहे किंवा आपला संप्रदाय आहे, ते मोठं काम करतील, मोठ्या एरियात करतील, पण माझ्या घरापुरतं मी करू शकतो, माझ्या घरात परिवर्तन मी करू शकतो. माझ्या घरामध्ये काम करायला अनेक लोक येतात, माझं जीवन चालतं. तर शहरामध्ये जे राहतात ते काही रोज कपडे आपले धुतात असं नाही, धोब्याकडे देतात, लॉन्ड्रीत टाकतात, तर लॉन्ड्रीवालाही माझं जीवन चालवतो. मला घरच्या खाण्याचा शिधा जिथून आणतो ते दुकान, तेही माझं जीवन चालवतं. झाडलोट करायला जे कर्मचारी येतात नगरपालिकेच्या, आमच्या घरासमोरचा कचरा विचरा उचलतात, रस्ता साफ करतात, तेही आपलं जीवन चालवतात. यांच्याशी आपला संबंध असतोच ना. तिथे सुद्धा आपण हे देत जावं, सांगत जावं, त्यांचंही परिवर्तन होईल. हे सगळे आपले आहेत. पूर्ण भारत एक असं कुटुंब आहे की ते सगळ्या जगाला एक कुटुंब बनवणार आहे. आपण आणि आपलं कुटुंब या सगळ्यांनी असे प्रयत्न करायचे, असा संकल्प आपण घ्यायचा आणि सगळी शक्ती लावून जितका पूर्ण करता येईल तितका तो पूर्ण करायचा. आपण किती करू शकतो याचा प्रश्न नाही आहे. आपण संकल्प केला आणि प्रामाणिक प्रयत्न केले, यश देणे न देणे ईश्वराच्या हाती आहे, पण केलेलं कधी वाया जाणार नाही हे लक्षात ठेवा. आणि मग पुढे मागे केव्हा भारताचा इतिहास लिहिला जाईल की भारतात असं एक परिवर्तन आलं आणि मग सगळ्या जगात भारताने परिवर्तन आणलं. त्यावेळेला जर आपण जिवंत असू तर आपण आपल्या नातवंडांना सांगू की हे जे लिहिलं आहे ना याच्यात मीही एक करणारा होतो. हीच संतांची प्रेरणा आहे, हीच संतांची शिकवण आहे. एकनाथी भागवत आणि एकनाथांचं जीवन यांचं अनुसरण करत या शिकवणीचं आचरण आपण करावं अशी एक नम्र विनंती आपल्यासमोर ठेवतो. अधिकार माझा काही नाही, म्हटलं तसं मी नावाचाच भागवत आहे, पण माझ्या अल्पबुद्धीला जे सुचलं ते बोललो. त्यात जर काही कमी जास्त झालं असेल तर संतवृंदाला हात जोडून क्षमा मागतो आणि माझे 4 शब्द तुम्हाला धन्यवाद देऊन संपतो. धन्यवाद. खऱ्या अर्थाने कृष्ण परमात्म्याची जीवन दिनचर्या कशा प्रकारे
हे मी आमच्या संतोष महाराज पायगुडे यांच्या मुखातून ऐकलं. आपण या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकला. खऱ्या अर्थाने भागवत हे नाव आपणाला शोभतं. फेटा घातल्याच्या नंतर उभं जवळजवळ कीर्तनच आपण सगळं केलं, कारण टाळ्या ज्या येत होत्या त्या आमच्या कीर्तनकारांच्याच होत्या. त्यामुळे खऱ्या भागवत आपण जगत आहात, याच नावाने आपण आडनावाने हे जगत आहात आणि अंतकरणाने जगत आहात. वसुदेव कुटुंबकमची आपण केलेली ही व्याख्या, जगामध्ये हा विचार पोचवण्याचा आपला जो संदेश आमच्या मणिमानसी नित्य राहील, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपणा सर्वांच्या साक्षीने परमादरणीय योगीराज महाराजांची माफी मागून सांगतो, हे वाक्य आमच्या शेड्यूलमध्ये नाही परंतु मी टाकतो की 400व एकनाथी भागवताचं जयंती उत्सवाचं वर्ष आदरणीय भैयासाहेब महाराज पैठणकर यांनी खूप मोठ्या दिमाखात साजरं केलं होतं. आज आपण 450वं साजरं करतोय. मी महाराजजींच्या चरणी विनंती करतो की 500वं वर्ष असंच धार्मिक वातावरणामध्ये आपण मोठ्या संख्येने आपण साजरं करावं आणि ही व्यासपीठावरील मंडळी आणि आपण उपस्थित सगळी मंडळी त्याच्यामध्ये उपस्थित असावी. फक्त देशाचं धार्मिक वातावरण ज्या मंडळींमुळं पोषक ठरलं अशी ही व्यासपीठावर आदरणीय मंडळी आहेत, या सगळ्या मंडळींचं आभार प्रदर्शन करावं या भूमिकेत आपण आता जात आहोत. परमादरणीय नामदार श्री संदीपानजी भुमरे साहेब या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आणि पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर, मी विनंती करेल आपण आभार प्रदर्शन करावं. ऐतिहासिक भव्य अखंड हरिनाम सप्ताह एकनाथजी भागवत पारायण सोहळ्यासाठी ज्यांनी हरिभक्त श्री योगीराज महाराज गोसावी यांच्या विनंतीला मान देऊन जो वेळ दिला, ज्यांनी मार्गदर्शन केलं आपल्याला, असे सर्वांचे आवडते सरसंघ संचालक डॉक्टर मोहनजी भागवत साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज, आपल्या सर्वांचे केंद्रीय मंत्री कौस्तुभजी दानवे साहेब, केंद्रीय मंत्री भागवतजी कराड साहेब, आमदार बागडे नाना, आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले हरिभक्त परायण औशेकर महाराज, हरिभक्त परायण औशेकर महाराज दोन्ही बंधू, हरिभक्त परायण राजेंद्र महाराज आणि आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व भाविक, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज योगीराज महाराज यांच्या विनंतीला मान देऊन खरोखरच मोहनजी भागवत साहेब यांना वेळ नसताना सुद्धा योगीराज महाराजांनी सांगितलं की वेळ नसताना सुद्धा आपल्या पैठणकरासाठी या सोहळ्यासाठी वेळ दिला. खरोखर मी त्यांचं तालुक्याच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि याच कार्यक्रमासाठी मी परवा माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीत या अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या आपल्या भागवत पारायण सोहळ्यासाठी निश्चित उपस्थिती लावील असं त्यांनी सांगितलं. आणि मी सुद्धा या कार्यक्रमाला त्यांना आणण्यासाठी प्रयत्न करील. एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि जास्त न बोलता मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठाला विनंती राहील,
खऱ्या अर्थानं ज्ञानाची तहान जे भागवतं असं परमपवित्र भगवंत जवळ करणारं भागवत आपल्या शुभ हस्तामध्ये या ठिकाणी देऊन एक सामुदायिक छायाचित्र घेण्यात येत आहे. देशाचं धार्मिक वातावरण एका उंचीला जावं आणि या देशाचं पवित्र देशाचं धाम व्हावं हा विचार घेऊन उन्नत राहिलेली समाजामध्ये वापरणारी आपण सगळी उच्चश्रेष्ठ मंडळी आपल्या शुभ हस्ते हे भागवत आम्ही या शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या चतुःशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने देत आहोत. विनंती राहील मधल्या मंडळींना थोडी विनंती राहील. काकडी महाराज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. इकडे या, इकडे इकडे करता बघा घोषणा तुम्ही बरोबर देता म्हणून बरोबर. यानंतर लगेचच कीर्तनाची सुरुवात होईल. टाळकरी गायक वादक मंडळींना विनंती राहील की आपण आपली तयारी लगेचच करून घ्यायची. परमादरणीय हरिभक्तपरायण श्री राम महाराज झिंजुरके प्रमुख जोग महाराज सेवा संस्थान आखेगाव महाराष्ट्रांची कीर्तनरूपी सेवा लगेचच सुरू होत आहे. विनंती राहील. चला सर्व टाळकरी मंडळींनी